इस्टेनियन, माझे भाव आणि बहिणीनो, काका काकी, मामा मामी, लाडाचे लहान मोठे, पोरपोरी आणि आमचे पादरी आणि मादरी, तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रीयन ईस्ट इंडियन ख्रिश्चन फेडरेशनचे तर्फे मी तुमचा स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आज 13 जून सन अंतोनीचा सण. यो सण सगळे गावोगावी मोठे हौसेशी साजरा केला जात आहे. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही यो आमचा सोहळा खूप हौसेशी बघा आणि तुमच्या फॅमिली बरोबर खूप मौज मजा करा. आता तुम्हाला आमची लाडकी फिनिटा टिक्सेरा गाणं गाऊन तुम्हाला सणाचा अवदान देईल.
आपले फादर डोनाल्ड सेंट अँटोनीला लजार करतील आपले सगळ्यांसाठी. बापाचे, पुताचे आणि स्प्रित संताचे नावे आमेन. ओ पवित्र आणि मिसगीन काळजाच्या सन अँथनी, तुनी परमेश्वराप आणि त्यांनी निर्माण केलेले दुनिव मया दावरून तू लायक झायलास. ये धरतीवर तुनी खूप चमत्कार केलेस. तुझे एके शब्दावर जी दुखी आणि कष्टी होती त्यांना सुख आणि शांती मिळली. योच भरवसा ठेवून आज आम्ही तुप विनंती करता आणि आमचे जीवनात जे अशक्य आहे ते तू शक्य करशील म्हणून तुप विश्वासाशी लजार करता. ओ नम्र आणि मयेचे सन अँथनी, तुझं कालीज कुरपेशी भरलेलं आहे. आमची लजार बाल येशूचे कानान टाक जे तुझे येंगेन आहे. आमची काळज तुझे नेहमीच आभार मानितील. याच लजार आम्ही तुझे विनंतीशी जेजूस राजा करता. आमेन. संतांतोनी येशू पासी मागा तुम्ही, दया औरी करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. हास नवलाचे तुम्ही धरी, तेरा नवल केली तुम्ही, सगळी दुनिया आजेब झाली करा एक आमचेसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. लांबची आयलेन पाहुणी, मागणं मागधन तुमचे मेरी, मागणं आमचं ऐकाल तुम्ही, आशा हाय आमची मोठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. आणि मागतो सगळी आम्ही लजाराने मागणं मागूनशी, मागणं आमचं ऐका तुम्ही, आशा हाय आमची मोठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार केव्हा आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार
करणार कौव आम्ही हाव मोठे तुमचे आभारी. आता आपले फादर ॲशली बंगा उत्तनचे सेंट अँटोनीला प्रार्थना करतील आणि मगशी आपल्या सोलाचं उद्घाटन करतील. गाजवितां सगली मिलून संतांतोनीचा सोला देसाव मिलो त्याच हरी एक कुटुंबाला. जय ईस्ट इंडियन सगळ्यांना बैनत. मी फादर ॲशली. सगळ्यांना पहिला संत अंतोनीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. संत अंतोनीचा भरपूर आशीर्वाद आपल्या कुटुंबावर येवो न त्याचे मध्यस्थीशीन ही रोगाची साथ बेगीनूच या दुनींशीन खलास हो. सगळ्यां पहिला मी महाराष्ट्रीयन ईस्ट इंडियन ख्रिश्चन फेडरेशनचे अगदी खास अभिनंदन करताय ना आभार मानित आहे. खूप जोरामध्ये त्यांचं कार्य सुरू आहे. आपले संपूर्ण ईस्ट इंडियन समाजाला ते एकवट आणून उभारून त्यांचा विकास करावच्यासाठी ते सदस झटत आण न झटत रीतीन. तुमचे कार्याला माझा सलाम. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हावरती सद असावा न आम्ही सद तुमचे संगातन हा. तुम्हाला माहीत आहे यो सोला सेंट अँड्स चर्च हरनाई या 300 वर्ष जुने चर्चचे जे निसर्ग वादलामध्ये त्याचं जे खूप नुकसान झालं त्याला मदत करावच्यासाठी आयोजित केलेला आहे. सगळी जमा झालेली मदत त्याला पाठविली जाणार आहे. आता आपण जोत पेटूया ना या सोल्याचं उद्घाटन करूया. आता संत अंतोनीचे नावाशी या सोल्याचं मी उद्घाटन करताय ना यो सोला ओपन झाला हे जाहीर करताय. गाजू मोठे धनक्यान संत अंतोनीचा सोला त्याच बेस मिलो आपले सगळे लोकाला. जय ईस्ट इंडियन.
चला आता ऐकूया आमचे सोल्याचं ओपनिंग कोरस जूचे ॲडॉल्फ आणि मंडळी गावणार आहात. बघून तुम्हाला सगळ्यांना संगी सोयरीनं पाहुण्यांना हौसाईले काल जाण खूपच आमाना सेनंतोनीचा सण गाजवाला आवतन दिलया तुम्हाना त्याची कृपा मिळावी हर एक जणांना. अरे मयेशी गाजू सेनंतोनीचा सण हॅपी फेस्ट बोलून आपण हर एक जण आज सगळी आपण आपले घरन उंबे सावत्याचं आहे आपले मदन हौशेन तो जरूर भरेल आपलं मन. सेन्यांतोनीची कृपा हाय खरोखर त्याचं बेसाय आपले कुटुंबावर कंची बी अर्जन आईली आपल्याला जर मागणं करा तुम्ही त्या फोर जरूर तो दया करील आपल्यावर आपलेसाठी लजार करील पण मेसरा फोर. अरे महाराष्ट्रन ईस्ट इंडियन ख्रिश्चन फेडरेशन आज याजो केलंय बघा फंक्शन म्हणून मिळून सगळी आपू हौशन सण गाजो आपू मजेन खाऊन पिऊन धमाल करू धनकेन सण गाजो आपू मजेन खाऊन पिऊन धमाल करू धनकेन खाऊन पिऊन धमाल करू धनकेन. शारामनी बावतीस घेतलंस पडिनेन नावांतुनी शिकार शिकून तू झायलास मोठा विद्वान्यानी नर्पण केलीस पण मेसरांना जवानी गोरी धर्माची लागलवती लहानपणी जवान हो तूस बेसाव दिल जेजूसनी ज्या संताचे देवलान ते लाशी तुझे हात दुपले दोन्ही त्यात संताचं नाव तुला मिळलं आतोनी पादरी आतोनी मिळतूस तुला
तुला नाव पसरली वलक पादुआचे गाव गाव लांब लांबची माणसं धूप मारू लागली धाव नयेरी होत सारी तू जाय कावला सरमाव पादरी आतोनी ये मिलतुस तुला नाव बसली वलक पादुआचे गाव गाव लांब लांबची माणसं धूप मारू लागली धाव नयेरी होत सारी तू जाय कावला सरमाव सो नावाचा एक शेट होता जबर त्यांनी पादरींसाठी दान केलतं घर त्याच घरान एक दिसती जो बघितला उजर ते उजर बघून त्याची दिपून गेली नजर बघितले त्यांनी बाल जेजू खरोखर पादरी आतोनी जून तू किलते हातावर पादरी आतोनी बोलत होते जेजूसचे कानापोळ जेजूस ध्यानाशी सगली घेत होते खबर पादरी आतोनी तू होतास खूप महान म्हणून जेजूस प्रगट झाले होला नवलबी केलीस तुनी जिद्देपणा नमर तू सांगपी तू झायलास एके वर्षान पादरी आतोनी तू होतास खूप महान म्हणून जेजूस प्रगट झाले होला नवलबी केलीस तुनी जिद्देपणा नमर तू सांगपी तू झायलास एके वर्षान सांतांतोनीची नवल केली दुनीन छापल्यान तेरा सगळ्यांना माहीत असतील कोण वर्सो वाचे त्याचे इमायजाची कंताजी ऐकतीन नाही नमणारे बी त्याचे पाया पडतीन माणूस कॅन्सरचा मरण घेती मुठीन मागणं मागून बोला मावर वेळ आयलाय कठीण संतातोन माना बचव माझी पोर उगरी परतीन जायली कुरपावर त्याची वाली हयादीन आयशेच कैल तून केले चमत्कार माणसं येऊन तुझे मानिताना भार भावरताशी तुझ करते सोलजार सांतातोन तू होतेस त्यांचा आधार आयशेच करील तुम्ही केलेस चमत्कार माणसं येऊन तुझे मानिताना भार भावरताशी तुझ करते सोलजार सांतातोन तू होतेस त्यांचा आधार सांतातोन तू होतेस
आधार सांतातून तू होतेस त्यांचा आधार जाळ जाळ. माझे भाव आणि बहिणीनो, चला माझ्या बरोबर आता हरणे दापोलीला. दापोलीमध्ये 3 जुनं देवळान, त्यापैकी हरणेमध्ये सेंट ॲन देऊळ आहे. हे 300 वर्षाचं देऊळ आहे आणि हे देऊळ बांधलेलं आहे पोर्तुगीजचे इंजिनियर लोकांनी. जेव्हा आपलं मराठा पेशवाचं राज होतं तेव्हा पेशवा लोक अजून पोर्तुगीज इंजिनियरला गोवाशी मागितलं की तुम्ही आमचा जो सुवर्णदुर्गाचा किल्ला जो आहे समुद्रामध्ये तो दुरुस्त करायला तुम्ही या. ते पेशवा लोक अजून या लोकांना जागा दिली हरणेमध्ये देऊळ बांधायला. आणि हे देऊळ सेंट ॲन समुद्र किनारे बाजूला असा पुरावा, जुना पुरावा मध्ये लिहिलेला आहे. हे देऊळ 20 ऑक्टोबर 1953 साली हे देवळाची देखभाल पुणेचे फादर करीत असत. ते येवाचं आणि जावाचं, मिस करायचं आणि जावाचं. त्याला ख्रिश्चन बांधव 60 फॅमिली आहेत आणि मग 1996ला आपलं सावंतवाडी आर्चडायोसिसचे बिशपनी हे देखभाल करण्यासाठी परमनंट एक पादरी नियुक्त केला. आणि सध्या इथं त्याला फादर जे हान ते फादर बेनिटो फर्नांडिस हान. हे गेले 9 वर्ष झाली हे फादर ते देवळाची देखभाल करतात. दापोलीमध्ये बरेच समुद्र किनारे आहेत. तुम्हाला जर जायचं असेल तर मजा खूप करू शकते. त्याला हॉटेल बी सस्ते आहेत, रिसॉर्ट बी सस्ते आहेत. आणि फादर जे राहतात देवळाच्या बाजूला ते पण 3 गेस्ट हाऊस आहेत. ते पण आपल्याला राहू शकतं. मावळ्यात समुद्र किनारे तर मावळ्यात बरंच मिळतं. बाजार त्याला आहे होलसेलचा. मावळे घेऊन तुम्ही मजा खा शकता. तुम्ही फादरची कामाला आहे एक बायको, ती तुमचं रांधप करू शकते. मजा करायची असेल तर खूप मजा होत शकते याला. पण आता तुम्हाला जास्त मी वेळ घेणार नाही. फक्त खाली बोलायचं आहे की ते आता जो निसर्ग सायक्लोन झालं, वादळ झालं, तर बरेच लोकांचे नुकसान झाले. अलिबागला, उरणला, कोर्ले साईडला आणि आमचे हरणेला बी या सेंट ॲन चर्चचं बी बरेच नुकसान झाले. त्यासाठी महाराष्ट्रीयन ईस्ट इंडियन ख्रिश्चन फेडरेशनने पाऊल उचलेलं आणि त्यांचे देवळाला रिपेअर करण्यासाठी हे आम्ही आजचा जो सोहळा ठेवलेला आहे. तुम्ही पैसा तुम्हाला पाठवायचा असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली पैसा पाठवू शकता तुम्ही, किंवा आम्हाला बी देऊ शकता. आणि आम्ही सगळा पैसा जो बी आम्हाला पैसा भेटेल तो आम्ही ते देवळाला पाठवणार. आणि बरेचसे लोक अजून पाठवलेले बी आहे. बरेचसे लोकांनी आम्हाला म्हटलं की आम्ही ते पाठवलेलं आहे, पैसा पाठवलेला आहे बँकमध्ये. तर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला सोहळा बघायचा आहे. जय ईस्ट इंडियन.
या निसर्गात कुणी आपल्या स्वतःसाठी जगणे, दर्या कवच स्वतःचं पाणी पिणे, झाड कवच फल खाणे, आजपर्यंत सूर्य स्वतःसाठी उगवला नाही, फुलाचा सुगंध स्वतःसाठी नसते, एकमेकासाठी जगणं योच निसर्गाचा रिवाज आहे. परमेश्वरांनी माणसाला जव दुनिया बनविली, त्याची सोस पूर्वाला सोय केली पाण्याची, फुलवून झारपाल वाऱ्याची दिली देणगी, या निसर्गान त्याने टाकेली पशु पक्षी, माणसाचा दर गरजेचा पुरवठा त्याने केला, निसर्गाची भेट देऊन या माणसाला जगविला, खेतान खपून माणसाने अनाज पिकविली, जेवण रांधावला केली निर्माण आगीची, माणसाचा निर्माण केला, धरतीचा देखरेख करावला, काय केलास माणसा परमेश्वराचे देणगीला, झार कापून उरविलस धरतीची जवानी, बिल्डिंग बांधिलस खाऱ्या बुजवूनशी, आणि जावाला रस्ता नाही प्रदूषण वाढविलंय, चालते फिरते माणसाचा हल्ली भरवसा नाही, डोळ्याशी तुम्ही बघितास या दुनियेत काय चाललंय, बस कर रे माणसा नाही तर दुनिया रे वाची नाही. निसर्गाची रिवाज परमेश्वरांनी लिहिलंय, त्याची शब्दाची जीत होईल हार कवच होवाची नाही, माणूस माणसाला ये दुनियेत माफी करू शकते, आपली पाप परमेश्वर पायाखाली घालते, झार पाणी वारा आणि आगीशी जो खेळतय, त्या चुकीची सजा माणसाला भोगावा लागतंय, निसर्गाने जर ठरविलं केलावा माणसाशी, रेणार नाही माणूस दुनिया खेळावा निसर्गाशी, नको खेळू निसर्गाशी, आई मोठी देणगी जपून ठेव निसर्गाला, हाय ती खूप किमती,
जपून ठेव निसर्गाला, हाय ती खूप किमती. दर्यामध्ये एकच भावा आमचे मन मध्ये देऊची विश्वास त्या माऊलीवरती मावर हात टाकून जीव धोक्यामध्ये आणि मोबाई आमची सलमाची माणसं हवा मी महाराष्ट्राची अरे धंदे करताव आम्ही ठोकून शाती मावलं मीठ आण चावल भाजी या धंद्यांसाठी आमची लोकांची अरे मेहनत करताव आम्ही स्वतःची बोली करताव आम्ही लाखाची आम्ही सगळे राजी कारण कमाई ताजी किंमत घेताव
सगळ्यांसारी आज मीठ खातय आमचं दुनिया सारी आणि मोहरी आमची सलमाची माणसं हवा आम्ही महाराष्ट्राची अरे धंदे करताव आम्ही ठोकून शाटी पावलं मीठ आणि चावल भाजी या धंद्यांसाठी आमची लोकांची अरे मेहनत करताव आम्ही स्वतःची बोली करताव आम्ही लाखाची आम्ही सगळे राजी कारण कमायताची किंमत घेताव आम्ही कष्टाची कारण हिंदुस्तान जमीन आहे सोन्याची आणि मोहरी आमची सलमाची माणसं हवा आम्ही महाराष्ट्राची अरे धंदे करताव आम्ही ठोकून शाटी पावलं मीठ आणि चावल भाजी या धंद्यांसाठी आमची लोकांची अरे मेहनत करताव आम्ही स्वतःची बोली करताव आम्ही लाखाची आम्ही सगळे राजी कारण कमायताची किंमत घेताव आम्ही कष्टाची कारण हिंदुस्तान जमीन आहे सोन्याची भावांदो आणि बहिणींदो, आम्ही थॉमस परेराचे पोरंजून लोकाचे मोठे मागणी वशी त्यांची गाण्यांची पहिली CD काढले. ती तुम्हाला पसंत पडेल आयशी आशा बालगीतव. आज त्यानं परमेश्वराचे घरा जाऊनशी 37 वर्ष झायल्यान तरी त्यांची गाणी गाजतन. आमच्या डॅडीला परमेश्वराने मोठी बुद्धी आणि गुणांशी आशीर्वादित केला होता म्हणून तो सगळ्यात मोठा ईस्ट इंडियन कंपोजर आणि सिंगर झायला. ग्रेगरीनी गाविलेलं गाणं असली हिरा या त्याच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली हाय. आम्ही त्याचे आभारी हाव.
पहिला गाव गाव विंडूक रंगली नासत त्यांना रेवाला बांधित परग्यान खोपट काय वट मंदी ती फिरत न पाजे तय लालोलत तयस घाण करीत तरी कोण नशे काय बोलत कव रस्त्यावर जर निघाली फिरत त्यांना बघून शिंपशी मोटरी पेकत पहिला वाऱ्या होत्या मोकल्या तायला सुशेंगात निजत आवरे तूक त्यांना होती बघा इजत काय भरपूर त्यांना मिले खावाला धानाची पेज कुंडा भुसा जेवणाला नाही बसते वारी ना खाती झारपाला म्हणूनच टमटमीत असत अंगाला सरकाराचा एक डुकर कोकावला माणसं दांडा घेती निघत बगावला डुकरांची कौरी ठासती माणसाला मयेन काळजांशी पालित डुकराला तरे तरेच खेळ खेळत आपुंगलीन इटी दांडू कोट्या भोंगर खेळून मगत मातीन खेळता खेळता कवंग गोटी जाई त्या डुकराचे कोडबीन तरी बिकारून ती न पुसून ठेत पोतलीन साया खेळ खेळत ताया डुकरा गुचत मधीन नाही बसते हागून शीन लेंड कटाकी ताके देन त्यांना शुक बोलत करीत न बाजूला होत बेगीन काय ते दिस होते येऊन वाटतय कठीण डुकरांशी पहिला सोबत सगळं गाव डुकर डुकऱ्यान आसत बराव मयशी त्यांना चून चून देत नाव म्हणूनच आपले सादाला मारीत धाव पहिला चेटे पांजर का इकलले ताव सोन्यासारखा त्याला मी लावचा भाव डुकरांचे पैशावर नाही जायला कोणी शाव कोणत्या पैशाशी होई गरीबाचा न्याय बदलून गेला काल न खपला सारा खेळ डुकरम फासली गाव बेग ती जरूल भाषेल जी डुकरांच केली मजा ती आतच पोरांना कय मिळेल खरंच त्या हौशेचा सूर्या परत काऊन गेल
आपले वराडाना रांगे डुकरांचं तेंभेल काय चवदार लागे खोटी इंद्याल नसर पोतेल हातांच्या बॉयलर चिकीन बघून शिव वाट काय गेला तो वेल हमेस आपल्या नांडुकरांचा याद परेल ही मुंबई होती ईस्ट इंडियनचा गाव काय सोपे पहिला वराड भाऊ दिसकून जाव कारण नापूस होतून जास्ती क्रिस्ताव म्हणूनच आपलं होतं मोठं नाव परक्यांजो आपले गावान मालय ठाव आपू आपले गावांना पाहुणी झाल्या आणि आपल्याला शिकीत आणली साव म्हणून सगळेच परी पल्लाय माल दिसाव म्हणून सगळेच परी पल्लाय माल दिसाव म्हणून सगळेच परी पल्लाय माल दिसाव दुनियाई त्यांनी रचिलय अन तोच करील खलास कैशी करील न कवा करील या खबर नाही कोणाला दुन्नीचे आके इतिहासान आयस लिवलं नाही कयाला कामुक तारकेला दुन्नीचा होली जुवा शिकलेले कैक शाने सांगतान आपुल्याला कयावर सान त्यावर सा या दोन्हीचा होईल ना त्यांचं ऐकून येरावलाय लोक आज बरा ज्यांनी रचिलय त्याव बिलकुल नाही विसवा आईशे बोलणारे बोलून भीती घालतान अंगान नाची मानी तान ते भीतिरी घाबरून शी जातान त्यांचे हात
हयातीन उठतै ऐस तुफान उजेराला घाबरतान न धावतान कालोखान सिनेमा भी ऐसा कालाय दावरीले दुनिया कैशी खपे आगीचा उभाला होईल त्यान बरास लोक जले दर्या पाटून शिवटेल न सगळं काय पुरेल आन पाया खालची धरती बी फाटेल तरफरून थरथरून लोक बघा मरेल सगळं काय बघा नाशेल न दुनियाई भाषेल दुनियेवरती येणार हाय ऐसा कठीण वेळ ऐस दाखरी लय न बोलतान ऐसस करेल कसनी बघा काय जबर त्यांची छाती अपमान करतान त्याचा ज्यानी रचिलय धरती त्यानं भीती नाही करतान त्याची मस्ती ऐशे लोकांना सैतान बियम कोंडान ठेवणार नाही वस्ती बुद्धिमान देश तो जपान त्याने केलतं ऐसं निर्माण न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्यांजून घरविल तर देशान आखी दुनिया खलास करू आवरी ताकद हाय आमच्यान वरच्याला पटलं नाही त्यांनी थोपीला एक झटक्यान टायटॅनिक ज्यानी केलती त्याने दावरील ती मोठी शान बोलून बोट माझी कवस नाही डुबणार बघा दर्यान काय जाईल शेवटी सगळ्यानं खबर हाय दुनियान अजून बी बोट हाय ती दर्याचे स्फोटान विश्वास ठेवा नको करू ऐसं येरपण आपले साठी त्यांनी खुर्सावं घेतलंय मरण लिवलेलं हाय आपले पवित्र शास्त्रन आपू सगळी बोलता वर्ल्ड विदाउट एंड एमेन आपू सगळी बोलता वर्ल्ड विदाउट एंड एमेन आपू सगळी बोलता वर्ल्ड विदाउट एंड एमेन
नवीन नवीन गुवारा झालंय आपलं गेले सोवार मावशीने केलंय आपल्याला वान जावाला पाहिजे दोघं शनिवार मी कामावरशी गजरा हानीन तुला दादरावशी मोटर मागेन आमची साहेबाची सणाला जाऊ आपण जवळ्याशी गौरी खुशवायला मग आपली मावशी मोटर पोचतोच तिचे दाराशी दूध पडेल बघावला माणसाची सणाला जाऊ आपण जवळ्याशी नवीन नवीन गो जाऊ आपण गो हाव तव फिरून घेऊ सारे गाव कारण एकदा लागलं पोरचं पुढची जाऊ मग नको घेऊ फिरावचं नाव नवीन नवीन गो जाऊ आपण गो हाव तव फिरून घेऊ सारे गाव कारण एकदा लागलं पोरचं पुढची जाऊ मग नको घेऊ फिरावचं नाव घालीन सूट कॅश्मीरी बुटा टाय मारून उभा तुझे मेरी माथ्यावर टोपी घालून बरी खरंच काय सोपेल दोघांची जोरी नवीन नवीन गो जाऊ आपण गो हाव तव फिरून घेऊ सारे गाव कारण एकदा लागलं पोरचं पुढची जाऊ मग नको घेऊ फिरावचं नाव नवीन नवीन गो जाऊ आपण गो हाव तव फिरून घेऊ सारे गाव कारण एकदा लागलं पोराचं पुढची जाऊ मग नको घेऊ फिरावचं नाव बहिणोत आमचे सगळे ईस्ट इंडियन भाव बहिणी काका काकी पादरी मदरिनी आणि सगळ्यांना जय ईस्ट इंडियन संत अँटोन साहेबा साठी सण आणि संत अँड हानी देऊळ दुरुस्त करण्यासाठी आज 16 झालाय आणि तुम्ही सगळी लोकांनी 16 बघिला म्हणून तुमचे लोकांचे आम्ही खूप आभारी हाव आपले उत्तमचे लाडके फादर ॲशली ने आमचा 16चं उद्घाटन केलं आणि 2 शब्द बोलले आमचे संस्थाचे कार्यबद्दल त्यासाठी मी त्यांचे मनापूर्वक आभारी हाव तसंच फादर डोनाल्ड त्यांजून सेंट अँथनीचं लजार केलं आणि ज्या लोकांनी देणगी दिली आमचे बोलणेप्रमाणे सेंट अँड देवलाला डायरेक्टली पाठविलं आणि खूप जणांजो आमचे संस्थाला देणगी दिली त्या देवलासाठी त्यासाठी आम्ही तुमचे मनापूर्वक आभारी हाव आमचे शब्दाला मान ठेविला आणि देवलाला पैसे पाठविलं आम्हाला ज्या सिंगर लोकांजो गाणी दिली आमचे 16 गाजवाला त्यांचे बी आम्ही आभारी हाव तसंच आमचे महाराष्ट्रीयन ईस्ट इंडियन ख्रिश्चन फेडरेशनचे प्रेसिडेंट मिस्टर हर्बर्ट परेटो नी खूप मेहनत केली या कॉन्सेप्टसाठी आणि या इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि आपली फेडरेशनची सगळी मेंबर्सचा मी खूप आभार मानितो
खास प्रमाणे अश्विन फर्नांडिस आणि त्याचं पोऱ्या इमॅन्युअल फर्नांडिस नी खूप मेहनत घेतली य सोला करासाठी त्यांचे बी आम्ही आभारी हाव. तुम्ही हा तर आम्ही हाव. तैसच तुमचं सपोर्ट आणि बेसाव आमच्यावरती ठेवा. करून आम्हाला अजून खूप कामं करावची हान आपले ईस्ट इंडियन समाजाला पुढे घेण्यासाठी. तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या. आमचं यूट्यूब चॅनल जय ईस्ट इंडियन मनीचा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नको. तुमचं लाईक्स आणि कमेंट्स से आम्हाला फीडबॅक द्या. विश करावला विसरू नको. जय ईस्ट इंडियन सगळ्यांना.
मोठे मोठे मंत्री होते त्याचे संगती दोस्ती त्याची खरी आपल्यावर आले ते हवटची काम भारी भारी उत्तन भाटेला 22 मेला नेली गावकरी आलसुपरी याद करता डुकरी न सुकरी आपलं महाराष्ट्र ईस्ट इंडियन फेडरेशन बघा काय गाजतंय गरीबांना मदतीला कॉम्पिटिशन ठेवलंय हवपट बरे तू त्याची कमिटीला सलाम त्यांना मी ठोकीतय हवपट बरे तू त्याची कमिटीला सलाम त्यांना मी ठोकीतय हवपट बरे तू त्याची कमिटीला सलाम त्यांना मी ठोकीतय हवपट बरे तू त्याची कमिटीला सलाम त्यांना मी ठोकीतय तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा सोला मला वाटतंय का तुम्हाला आजचा सोला खूप बरा वाटला असेल तुमचा आम्हाला सपोर्ट किंवा समर्थन किंवा साथ असेल तर आम्ही असंच पुरबी सोला करणार जर तुम्हाला आमचा यो सोला बरा वाटला असेल तर आमच्या जय ईस्ट इंडियन यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा याच्यासाठी तुम्हाला काय पैसा खर्च होणार नाही मी ग्रेगरी ग्रेशियस या संस्थेचा सेक्रेटरी आणि आमचे प्रेसिडेंट अध्यक्ष मिस्टर हर्बर्ट बरेटो आणि कमिटीच्या तर्फे मी तुम्हा सगळ्यांना विनोद बोलतोय जय ईस्ट इंडियन बोला जय ईस्ट इंडियन